माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं। दरवाजे नसल्याचा अहवाल आदिवासी विभागाकडे सादर करण्यात आलाय। दरम्यान मुलांच्या वसतिगृहामध्ये 177 विद्यार्थ्यांसाठी फक्त 15 बंक बेड आहेत आणि त्यामुळे 70% मुली जमिनीवरती झोपतात। तसंच काही खिडक्या बंद होत नाहीयेत, खिडक्यांना जाळी नाही, त्यामुळे साप येण्याची भीती देखील आहे। गडचिरोली आश्रमशाळेमध्ये सर्पदंशांची घटना घडल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेची पाहणी सुरू झाली आहे। मुलींच्या आश्रमशाळेत दरवाजे नसण्यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय पाहूयात। नाही, याची दखल घेऊ। वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयात दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमारे यांच्याशी बोलेल।